काय पिंट्या भाऊ, आज लयच खुश आहे. काहीतरी झांगड गुटतंय वाटते. मग आज मला पोरगी पाहायला जायचंय. पोरगी पाहिले मग आज जमते म्हणायचं आहे ना. मग मस्त तो पण लग्न होईन. मस्त डीजे, गपगप शिरा, वांग्याची भाजी. वाव, मस्त मजा येईल. तू चुप रे दलिंदर तोंडाच्या. तुझ्यासारखे मित्र आहेत म्हणून मी अजून 25 वर्षाचा बिना लग्नाचा सांड आहे. काय केलं रे पिंट्या भाऊ? मागच्या वेळेस पोरगी पाहायला तुला नेलं होतं तर तू काय म्हणला होता रे की आमच्या नवरदेवानं 10वीत 4 वेळेस झेपल्या मारेले म्हणून तर त्यानं पोरगी दिली नव्हती मले. जाऊ दे पिंट्या भाऊ, ते चुकीने निघलं होतं तोंडातून. मला सपली म्हणायचं होतं पण चुकीने हेपली झालं माझ्या तोंडातून. तू या सडक्या तोंडात हेच बरं आलं रे. दुसरं काऊन नाही गेलं काही. ये रे मोठे, तुला ते पोरगी देणारच होते. दुसऱ्याच्या धुऱ्यावर उभा राहून लोकांच्या वावरातल्या बाया पाहणारा तू, तुले कोण पोरगी देतय रे? मा मित्र आहे ना तू. मग आत्मविश्वास वाढवायचा तर तू कमी करू राहिला. कमीत कमी आजच्या दिवस तर तोंडापुरतं चांगलं बोल. तू उलट माझ्यावरच चढू राहिला. मग तू कशाला मला शिल्लकचं बोल. तू थांब रे. तुझ्या लग्नात माझ्या तोंडातून काय काय चुकी निघते तू पाहिज फक्त. जर तो लग्न होईल तर नावाचा पिंट्या भाऊ नाही. बरं आता मी मस्त आंघोळ बिंगोळ करतो, शेंडगिन मारतो. आता आम्हाला जायचंय पोरगी पाहिले आणि तिथं काय होते हे तुला फोन करून सांगील बरं का. येड्या भोकाचं.